राज्यातील पतसंस्था आज रिझर्व्ह बँकेवरती सहकार बचाव महामोर्चा काढणार आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईच्या आझाद मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार असून तब्बल 23,000 पतसंस्थांचे कर्मचारी या मोर्चात सामील होत आहेत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, कधीपर्यंत हा मोर्चा सुरू होणार आहे आणि राजकीय पक्षांचाही या मोर्चाला पाठिंबा मिळतोय का? नक्कीच राज्य सरकारचा या ठिकाणी पाठिंबा मिळताना दिसत आहेत, कारण राज्यामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा या ठिकाणी आले आहेत। मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन या ठिकाणी आले आहेत की येत्या काळामध्ये लवकरात लवकर या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारी पतसंस्थेला व्यवस्था भक्कम करण्यात येईल असा ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा मेसेज घेऊन आलेले आहेत। जो मोर्चा आहे, एकंदरीत हजारो लोक या ठिकाणी उभे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मोर्चा सगळी लोक कदाचित आरबीआय कडे जाऊ शकणार नाही। त्यामुळे आरबीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी 5 पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्र सहकारी पतसंस्थेच्या 5 सहकाऱ्यांना भेटीसाठी बोलवलेलं आहे। या ठिकाणी आता ते सहकारी भेटीसाठी जातील आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जे आश्वासनं रिझर्व्ह बँकेकडनं दिली जाईल, जी त्यांच्यामध्ये चर्चा होईल, त्या चर्चेची माहिती पूर्ण या ठिकाणी या मंचावरनं उपस्थित संपूर्ण राज्यातून हजारोच्या संख्येनं कर्मचारी आले आहेत। सहकारी पतसंस्थांचे, सहकारी बँकांचे, त्यामध्ये ठेवीदार आहेत, सोबतच कर्जदार आहेत, शेतकरी सुद्धा आहेत। या सगळ्यांना रिझर्व्ह बँकेचा निर्णय सांगितला जाईल आणि त्यानंतर या मोर्चाची, या महासभेची सांगता केली जाईल। पण पहिल्यांदा आपण बघू शकतो जवळजवळ महिना झालेला आहे हा नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला 8 नोव्हेंबर। निश्चितपणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पतसंस्थांचे कर्मचारी आज आझाद मैदानावरती पाहायला मिळत आहेत। अक्षय, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद।